अजितदादांचा अपघातात दुर्दैवी अंत झाला, पण हा अपघात घडण्यामागे कोणाचा हात होता? अखेर आरोपीला अटक झाली का? एक असा व्यक्ती ज्याला ताब्यात घेऊन जवळपास 6 तास कसून चौकशी झालेली आहे. नक्की काय समोर आलेलं आहे पहा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. आता त्या चौकशीमधून या अपघाताविषयी अतिशय धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. बुधवारी 28 तारखेला 8:45 बारामतीमध्ये विमानाचे लँडिंग होत असताना भीषण अपघात घडला. सुरुवातीला सांगितलं धुक्यामध्ये रनवे दिसला नाही आणि वैमानिकाच्या चुकीमुळे हे सगळं झालेलं आहे. त्याचबरोबर आता नवीन एक अपडेट समोर येत आहे की ज्यामध्ये अक्षरशः 5-6 जणांचा मृत्यू झालेला असं सांगितलं जात आहे. मग 5 जणांच्याच बॉड्या कशा मिळाल्या असा सुद्धा धक्कादायक प्रश्न आता उपस्थित होत आहे. 6वी बॉडी कुठे गेली असा प्रश्न आता उद्भवायला सुरुवात झालेली आहे. सगळ्या महाराष्ट्राला शंका येत होती की प्रकरणाचा सूत्रधार नक्की कोण आहे, पण अखेर एका संशयास्पद व्यक्तीला अटक झाली असून त्याची कसून चौकशी झालेली आहे. आणि या चौकशीत हा अपघात होता की घातपात होता याविषयी काही माहिती समोर आली, ज्याने महाराष्ट्र हादरलेला आहे. या घटनेला 72 तासाहून अधिक वेळ उलटून गेला आहे, पण या 72 तासात तपासाची चक्र इतके वेगाने फिरले की प्रत्येक व्यक्तीचा इतिहास तपासला गेला. कार्यालयापर्यंत कालपर्यंत जे टीव्हीवर दाखवलं जात होतं, ज्या बातम्या सांगितल्या जात होत्या, ती सगळी माहिती आता खोटी ठरलेली आहे. कारण विमान चालवणाऱ्या वैमानिकाची अशी माहिती समोर आली की ज्यामुळे अपघात नसून वेगळंच काहीतरी आणि संशयास्पद बळावला होता. आणि त्याचबरोबर DCG म्हणजे AIB द्वारे जे काही विश्लेषण केले गेले त्याचीसुद्धा धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे आणि तीसुद्धा धक्कादायक माहिती तुम्ही बघितली पाहिजे. आणि यामागील मग खरा सूत्रधार कोण होता हे सुद्धा तुम्ही बघितलं पाहिजे. चला तर बघूया मग हा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता या प्रकरणाला एक नवं वळण मिळालेलं आहे. ज्या VCR व्हेंचर्स कंपनीच्या विमानाने अजित पवारांनी प्रवास केला होता त्या कंपनीची आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानके अत्यंत सुमार दर्जाची होती अशी माहिती समोर आलेली आहे. युरोपियन हवाई नियामक संस्था म्हणजे ESA युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी या कंपनीवर 1 वर्षापूर्वीच बंदी घातली होती. तरीही ही कंपनी भारतात सेवा कशी देत होती असा सवाल आता उपस्थित होत आहे. EASAच्या अहवालानुसार VSR व्हेंचर्सला लेव्हल 1 या सर्वात गंभीर श्रेणीतील सुरक्षा त्रुटींच्या यादीत टाकण्यात आले होते. म्हणजे त्यांची रेटिंग फक्त लेव्हल 1 होती. एवढी भयानक गंभीर सुरक्षाच काहीच नव्हती त्यांची. हवाई वाहतूक क्षेत्रात लेव्हल 1चा असा अर्थ होतो की संबंधित कंपनीकडे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणताही ठोस शाश्वती नाही किंवा ती कंपनी तपासात सहकार्य करत नाही. सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या कंपनीचा थर्ड कंट्री ऑपरेटर म्हणजेच TCO परवाना निलंबित करण्यात आला होता अशी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. आणि ही माहिती आतापर्यंत लपवून ठेवली होती. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सप्टेंबर 2023मध्ये मुंबईत एका कंपनीच्या एका लेअरजेट 45 विमानाला अपघात झाला होता. या अपघाताबाबत ESAने वारंवार तांत्रिक माहिती मागूनही कंपनीने ती पुरवली नाही. ऑक्टोबर 2023मध्ये ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत EASAने कंपनीला 5 वेळा स्मरणपत्र पाठवली. तरीही कंपनीने अंतर्गत चौकशीचे अहवाल देण्यास नकार दिला आणि सुरक्षा मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष दिलेलं आहे. त्याचबरोबर अतिशय अजूनसुद्धा काही धक्कादायक माहिती समोर आल्या. कंपनीच्या याच असहकार्यामुळे युरोपियन हवाई क्षेत्रात या कंपनीच्या उड्डाणांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. सर्वात खळबळजनक बाब म्हणजे युरोपियन युनियनने या बंदीच्या आदेशाची प्रत भारताच्या नागरी विमान वाहतूक संचालनालयात म्हणजेच DGCAला पाठवली होती. जर आंतरराष्ट्रीय स्तरावर ही कंपनी धोकादायक ठरवण्यात आली होती तर महाराष्ट्रातील कंपनीच्या विमानाला परवानगी कशी मिळाली या प्रश्नामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकरणावर अद्याप DGCAने प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या आठवड्यात बारामतीजवळ कोसळलेले विमान देखील याच वादग्रस्त कंपनीचे होते. या भीषण अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला असं सांगितलं जात आहे.
परंतु सुरुवातीला असं म्हटलं होतं की 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. मग 6वा व्यक्ती कुठे गेला असाच आता एक वेगळाच प्रश्न निर्माण होत चाललेला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्र सरकारने तपासाची सूत्रे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे म्हणजे CIDकडे सोपवलेली आहेत. केंद्रीय पथकाने AIB विमाकाचा ब्लॅक बॉक्स जप्त केलेला आहे. त्यातील डेटावरून अपघाताचे नेमके कारण आता स्पष्ट होणार आहे. परंतु विमान 16 वर्ष जुनं झालं होतं. वैमानिकाला मद्यपानामुळे 2दा बडतर्फ करण्यात आलं होतं. हे सगळं सत्य आता समोर येत आहे. आता संपूर्ण प्रकरणाचा शेवट आणि सगळ्यात धक्कादायक वळण समोरच येईल. ज्या व्यक्तीला 6 तास ताब्यात घेऊन चौकशी केली गेली, ज्याने सुरुवातीला मला काहीच माहिती नाही असं सांगून पोलिसांना फिरवलं, पण अखेर त्याने कबुली दिली. तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून VK व्हेंचरचा मालक, ज्याने आपल्या स्वार्थासाठी पैशाच्या हव्यासापोटी निकृष्ट दर्जाची विमानं प्रवासासाठी उपलब्ध करून दिली होती. हा प्रश्न त्याला विचारला गेला. विमानात तांत्रिक दोष असूनही वैमानिकाचा इतिहास डागळलेला असून त्याने दादांसारख्या मोठ्या नेत्याच्या जीवाची पर्वा केली नाही. त्याचबरोबर जो पहिला जो वैमानिक होता तो अचानक ट्रॅफिकमध्ये अडकला आणि त्यानंतर सुमित याला तिथे त्याच्यावर जबाबदारी आली. मग तो खरा ट्रॅफिकमध्ये अडकला होता का याचीसुद्धा चौकशी आता लवकरच होणार आहे, कारण की तिथे सुद्धा काहीतरी वेगळंच गैर आहे असं समजत आहे. 5 पुरावे आणि याच्या चौकशीतून समोर आलेली ही जी काही माहिती आहे यामुळेच आणखीनच या प्रकरणामध्ये शंका वाढलेल्या आहेत. लक्षात घ्या की ही जी माहिती आपण घेतलेली आहे ही विविध सूत्रांवर आणि तर्कांवर आधारित आहे. हा कोणताही अधिकृत किंवा अंतिम निकाल नाही, त्यामुळे आपण सगळ्यांनी संयम राखणं गरजेचं आहे. पण एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? विमानाचा हवेतच हा प्रकार घडला असेल का? वैमानिकांनी मेडे कॉल दिला नाही, कंपनीचा जुना रेकॉर्ड खराब होता, हा काही योगायोग आहे का? याच्यामागे काही कारस्थान असू शकतं का? दादांच्या जाणीने महाराष्ट्र पोरका झाला हे सत्य आहे. चौकशीतून नक्की काय बाहेर येईल? आता तुमचं यावर काय मत आहे? तुम्हाला हा अपघातच वाटतो की दुसरं काहीतरी? राष्ट्रवादीमध्ये सुनेत्रा वहिनींनी आता जे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली याविषयी तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंटमध्ये तुम्ही जरूर सांगा, कारण की या सगळ्यांवर चर्चा ही झालीच पाहिजे. आणि यापूर्वी अशा धक्कादायक घटना घडलेल्या आहेत की अपघात वाटत होता परंतु त्यामध्ये वेगळं सत्य बाहेर आलेलं आहे. अशा यापूर्वी बऱ्याचशा घटना घडलेल्या आहेत. यामध्ये सुद्धा अशी शंका आहे की हा अपघात नसून घातपात आहे, अशी बऱ्याच जणांची शंका आहे. आणि खरोखरच याची चौकशी झाली पाहिजे, कारण की अजितदादा हे खूप चांगलं काम महाराष्ट्रामध्ये ते करत होते, परंतु त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोरका झालेला आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुढील अपडेटसाठी तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या.